नमस्कार मंडळी, मी विनायक दळवी ब्लॉग एक्स विनायकमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे तुम्ही शॉर्ट्स बघितले, सिनेमॅटिक्स बघितले, ते सगळे आमच्या घराच्या समोर जो सूर्योदय होतो त्याचे होते. लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही बोललेलो की सूर्योदय झाल्यावर त्याची किरणं डायरेक्ट घराच्या समोर येतात, डायरेक्ट घरावर ते सूर्यप्रकाश पडतो, तर किती भारी वाटतो ते तुम्हाला दाखवायचं होतं. आम्ही बोललेलो, तर ते शॉर्ट्स आम्ही काढून व्हिडिओच्या स्टार्टिंगला टाकलेले आहे. तर तो कसा वाटला सीन तर तो नक्की आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये. जस्ट उठलो आहे, पाऊस नाही आहे, सूर्य बघू शकतील मी, सूर्यप्रकाश आहे. लाईट गेलेली ती काल रात्री 10:30-11 वाजता आली, जात होती येत होती, असं फ्लक्च्युएट होत होतं. आय थिंक ते काम चालू होतं वाटतं पोलचं. तर नंतर आली 11:30ला फायनली. आणि जस्ट उठलो आहे, बघूया आता काय नाश्ता करू आणि दिवसभरात काय काम आहेत का बघूया. चला. दिसतोय मी. आपण आता जातोय फुलं आणायला देवपूजेसाठी. आमच्या इकडे फुलं संपलेत, तर आता आम्ही यांच्या घरात चाललोय. आमच्या इकडे झाडांना लागतच मग दाखवतो बोल. जास्वंदाची फुलं जी मुंबईमध्ये 5 रुपयाला घेतो ते आपल्याला किती फ्री भेटतात. यांच्या घरातून आपण घेतोय फुलं. ते बोलले की आम्ही पण वापरत नाही, तुम्ही वापरा. तशी पण वेस्टच जातात. इकडे का हेच आपण मुंबईला 10 रुपयाने घेतो, इथे फ्रीमध्ये. तर फायनली आता निघाले आहेत शुभम आणि विघ्नेश. काय शुभम, चला लेकच आलेली मुंबईला. हिरो रॅपर तो तर भाई रॅपर बनत चाललाय. MC स्टँड कोणाला इम्प्रेस करणार आहे काय माहिती. ट्रेनमध्ये तिकीट पण आता जस्ट काढली, त्यांची वेटिंगवर तिकीट आहे. कन्फर्म झाली तर झाली, जस्ट म्हणजे झाला टाइम झाला तिकीट काढून. बघा आता कन्फर्म झाली तर नशीब यांचं, नाही तर काय राहायचं उभं नाही होणार ना, आणि ते राहतील उभं. शुभम आणि विघ्नेश निघालेत त्यांच्या पुढच्या प्रवासाला. त्यांना ट्रेनमध्ये सीट भेटणार का जाणून घेऊया गावभटकीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. आता आपण जातोय रामेश्वर मंदिरात आणि मग तिथून आपण जाणार आहोत आमच्याच गावातील भवानी माता मंदिरामध्ये पूजेसाठी. चला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य तसेच विविध कलांनी नटलेलं एक सुंदर गाव म्हणजे नाट. यात सुंदर व मनोरम्य गावचे ग्रामदैवत म्हणजे श्री देव रामेश्वर मंदिर. मंदिराचं संपूर्ण बांधकाम शिवलिंगाच्या स्वरूपात असणे या मंदिराला खूप विशेष व आकर्षक बनवते. मंदिराच्या मध्यभागी अतिशय सुंदर असे सभामंडप आहे. तसेच मंडपात उपस्थित खांबांवर सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. गाभाऱ्यात प्रवेश करताच अतिशय अविस्मरणीय अनुभव होतो. श्री देव रामेश्वर यांचे खूप सुंदर असे दर्शन होताच मन सुखावते. सालाबाद प्रमाणे येथे मोठ्या जल्लोषात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. हा उत्सव फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जातो. विविध ठिकाणांवरून भाविक दर्शनासाठी येतात. या सप्ताहादरम्यान अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या अखंड हरिनाम सप्ताहाचे समापन समरत्नने केले जाते, जिथे भाविक मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेतात.
आता वाजले संध्याकाळचे 5. तर आपण आता जाणार आहोत बाबू काकांसोबत आंबे घ्यायला आणि म्हणजे आणायला ह्याच्या जंगलामध्ये. आणि सोबत आपण फणस घेणार आहे. मम्मी आज फणसाची भाजी करणार आहे. चला आम्ही आता चाललो आहोत बाबू काकाच्या कुंपणाच्या तिकडे. ते आंबे आणण्यासाठी, लोणच्याचे आंबे. याला करवंद म्हणतात, पण हिरवी गार आहे, ती काढून न्यायची आहेत आम्हाला. ते खारात टाकायचे. हा, खारात. हे आम्ही दरवर्षी खारात टाकतो. ही पूर्ण हिरवी आहेत, हिरवी आहेत, पिकलेली नाही याच्यात. ना लहानपणी दोघे जण काजू चोरायला जायचो लोकांची, वर जंगलापर्यंत. दोघे जण दुपारी 3 वाजले की लोकांचे काजू चोरायला जायचो आणि हळू झोपले लोक असताना काजू काढून आणायचो. खाना तू पिकलो, पिकत झाला, तू पिकलो, पिकत ह्यो काढूया, कापू. हा सोड. हा, एक काम कर, त्याच्यावर पाहिजे नाही. नाही असं केलं की पडतो लोक. अनुभव आमचा ना. फुटला नाही पाहिजे. नाही फुटणार. जॉईंट मारलेलो आहे ना. हा, हा, काढू. हे झालं ना, बस झाले ना. घेता क्रिकेट खेळायला या. T20 MPL मोहोळ प्रीमियर लीग. विनायक ए विनायकला खेळू दे. नाही रे, मला नाही लागेल. लो मोशन तकडी बघून तो तरी खेळ. तकडी मी ना, मी मारून लागेल असं राहणार. मला नाही भेटलं. शॉट यार.